नितीन, बरं झालं तू आलास. मला सारखी तुझी आठवण येत होती. मला तुला काहीतरी सांगायचं होतं. मी चुकले नितीन, मी खरंच चुकले. मी इथे येण्याचा जो निर्णय घेतला तो चुकीचा होता. तू प्लीज मला मला सोडून जाऊ नकोस. अरुंधती, काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? हे काय रे नितीन, तुला सुद्धा जराही लाज वाटली नाही हे सगळं करताना? काही अक्कल वगैरे आहे की नाही? अरे अरुंधती, तुझ्या बॉसची बायको आहे, निदान याचा तरी विचार करायचा. काय काय झालं आई? आमचा जरा गैरसमज झाला. नाही, एकदम तुझ्यासारखाच आवाज आल्यामुळे सगळ्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करते म्हणून तुम्ही फसला असाल. पण दाद द्यायला हवी सायली तुझी. तू आईंना फसवलंस. हा, मी तुमचं काय करू मिसेस सरंजामे? लोकांचा वेळ वाया घालवण्याचं काम तुम्हाला छान जमतं. जी मिळाली ती फाईल आणून ठेवली माझ्या समोर आणि म्हणालात सांगा काय झालंय ते. आता ही फाईल आधीच आणली असती तर तुमची एक खेप वाचली असती आणि माझा वेळही. ही जी फाईल तुम्ही आणली, तुम्हाला माहित आहे यात काय लिहिलंय ते? काय झालंय डॉक्टर? अगं आता कशाला रडते सरू? झालं ना तुझ्या मनासारखं सगळं? आज आम्हा सगळ्यांना किती आनंद होतो याची कल्पना सुद्धा करू शकत नाहीस तू. थँक्यू सो मच. अरे वा, क्या बात आहे. आज सरंजामे हाऊस मध्ये अरुंधतीचा कौतुक सोहळा चाललेला दिसतोय. आम्हाला सुद्धा कळवू देत. पद्मिनीताई, अरुला डॉक्टरांनी सांगितलंय की दिग्विजयला परत दिसू शकतं. खरंच खरंच दिग्विजयला दिसू शकतं? पण असं कसं? म्हणजे पेशंट न तपासता, त्याची मेडिकल हिस्ट्री न जाणून घेताच डॉक्टरांनी तुला असं कसं सांगितलं? म्हणजे आश्चर्य आहे ना. जगात आश्चर्याबरोबर चमत्कारही घडतात आई. आणि माझ्या बाबतीत नेमकं तेच झालंय. आम्ही जरा आलोच. असा कुठला हा डॉक्टर आहे जो दिग्विजयला न तपासता असलं निदान करू शकतो? मी काही मदत करू का आई? हीच फाईल शोधताय का तुम्ही? ही फाईल मी दिग्विजयला ऑफिसमध्ये आणायला सांगितली होती. मग ही हिच्याकडे कशी? कोणालाही कळू नये म्हणून ही फाईल दिग्विजयच्या हातून ऑफिसमध्ये पोचवायला सांगितलीत? लगेच सगळ्यांना सांगू शकते. तुमचं पितळ उघडं पाडायला मला वेळ नाही लागणार आहे. पण मला तसं काहीही करायचं नाहीये. कारण दिग्विजयच्या मनात तुमच्याबद्दल किती आदर, किती प्रेम आहे हे मला माहिती आहे. तुमचं हे रूप दिग्विजयना आवडणारही नाही आणि पाहणार तर बिलकुल नाही. तेच नकोय मला. या फाईलचा आता मला काही उपयोग नाही. कारण मला जे साध्य करायचं होतं ते करून झालेलं आहे. आता ही फाईल तुम्ही कुठेही ठेवली तरी मला काही फरक पडत नाही.